उजनी धरणामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक प्रवासी बोट जे आहे ती बुडालेली आहे। खरं तर करमाळा बाजूला जे कुगाव आहे तिकडून ही बोट जी आहे ती निघालेली होती आणि कळाशी जे इंदापूर तालुक्यामध्ये गाव आहे या भागात ही बोट जी आहे ती येत होती। मात्र या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी ही बोट जी आहे ती मध्यभागी आल्यानंतर बुडाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आणि यामध्ये जवळपास 6 लोक जे आहेत ते बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या संदर्भात पाहणी करण्यासाठी माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिलेले आहेत। सर, काय नक्की प्रकार घडलेला आहे, किती लोक त्यामध्ये प्रवास करत, आपण काय माहिती घेतली आहे प्रशासनाने? रात्रीच याची कल्पना आली होती आणि त्याप्रमाणे एनडीआरएफला आपण सूचना केल्या होत्या। 6च्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती येते आणि एकच जण यातले जे पोलीस अधिकारी होते ते पट्टीचे पोहणारे होते ते पोहून बाहेर आलेले आहेत आणि जाधव कुटुंबीय आणि डोंगरे कुटुंबातला एक आणि इथं अवघडे कुटुंबातला एक अशा 6 जण अजून बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध कार्य चालू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सर, खरं तर वादळी वारा आहे आणि उजनीचं पात्र देखील आता घटत चाललेलं आहे। अशा दरम्यान प्रशासनाकडनं कशा पद्धतीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू आहेत, कारण आता आणि अद्याप किती लोकांचा शोध लागलेला आहे, काय कल्पना आहे का? अजूनपर्यंत कोणाचाही शोध लागलेला नाही आहे। प्राथमिकदृष्ट्या तिथं एका ठिकाणी फक्त ऑइल आणि एक चप्पल बाहेर तरंगताना दिसते, तर बोट तिथंच खाली असण्याची शक्यता आहे आणि त्याला लोकेट करून त्याच्या भोवतीने रिंग करून आता स्कुबा डायव्हर खाली उतरत आहेत आणि जी तळाशी गेलेल्या बोटीच्या जवळ काय आहे का काय, आणि अन्य ठिकाणी इथं संपूर्ण पाहिलं तर चिखल आहे। जरी लोक बाहेर पोहून बाहेर आले तरी ते चिखलात अडकण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचाही शोध पोलीस पथकाकडून आणि एनडीआरएफच्या आणि इथं जे तैराक आहेत त्यांच्याकडून चालू आहे। तर हे होते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुंगणाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।